नमस्कार, मी सचिन माडिक. आता आपण संध्याकाळच्या वेळेस आपण माडमध्ये असणारा चांभारगडावरती आलो होतो. आपल्याला चांभारगडावरती आल्यानंतर आपल्याला चांभारगडावरूनच समोर रायगड दिसतो. रायगडच्या बाजूला असलेली गोहेरीचा डोंगर, जो आता पूर्ण धुक्यात हरवलेला आहे, नाही का, पूर्ण ढग त्याला टेकलेले आहेत. आपण या साईडला पाहिलं तर आपल्याला इकडे प्रतापगड दिसतो. आपल्याला समोरच्या साईडला सोनगड दिसतो. इकडे समोर सोनगड दिसतो. आपल्या श्रीमान रायगड प्रतिष्ठानच्या देखील सोनगडावरती देखील संवर्धन मोहीम चालू असतात. तसेच आपल्या चांभारगडावरती देखील संवर्धन मोहीम चालू असतात. आत्ताच आपण खाली एक टाका बघून आलो, जिथे आपण संवर्धन मोहीम केली. आज तो टाका पाण्याने पूर्ण ओव्हरफ्लो भरलेला आहे. असंच त्यामुळे माझं सर्वांनाच आव्हान असेल की जेव्हा कधी आपल्या संवर्धन मोहीम असतात त्यावेळेस जास्तीत जास्त संख्येने आपण या संवर्धन मोहिमेमध्ये सहभाग घ्यावा, जेणेकरून जे गड किल्ले आहेत, जे आता नाही का काळाच्या ओघात जे लुप्त होत चाललेत, जे अवशेष वगैरे आहेत ते लुप्त होत चाललेत, ते आपल्याला बाहेर काढता येतील. जे टाके आहेत, पाण्याचे टाके आहेत, त्यांना आपल्याला नवे संजीवनी देण्यात नाही का देता येईल. त्या उद्देशाने तेच माझं आव्हान असणार तुम्हाला की सगळ्यांनी आमच्यासोबत नाही का आम्हाला सहकार्य करा, आमच्या सोबत जॉईंट व्हा. बस एवढंच. धन्यवाद.